4 षटकांचा सामना असेल तर श्याम पाटील साहेब चला जरा सहकार्य करा एका सामन्यासाठी प्लीज। दादा भैर साहेब या सामन्यासाठी आपण पंच म्हणून काम पहा। करण भैर धोनी साहेब जाऊ नका हो। तर लहान मुलाला विनंती असेल आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे। जेवढे तुम्ही चेंडू आणून द्याल तेवढे मात्र संध्याकाळी तुम्हाला प्रत्येकाला एक एक चेंडू देण्यात येईल। आता मात्र चेंडू गेले की आणून द्यायचा। जा बाउंड्रीचा ताबा घ्या। एका जागेवर एकाने थांबायचं आहे। एका जागे प्रत्येक ठिकाणी राहा। दोन एक इकडे एक इकडे एक इकडे चेंडू आपण कंपाऊंड मागे जा। चेंडू गेला का आणून द्या। संध्याकाळी सामना संपल्यानंतर मला भेटा प्रत्येकाला एक एक चेंडू मिळेल म्हणून आयोगांना त्रास देऊ नका। तर चेंडूची पाहणी करतात नरेश दादा पण आहेत। पंच आपण पाहतोय राजकुमार जितेकर आमचे भाऊजी बघा केलपट्टीची जबरदस्त पाहणी केलेली आहे। योग्य तो निर्णय। आणि हे मैदान केतन मेहरला आणि सोन्या गायकवाडला का नवीन नाही। तर सामना असेल 4 षटकांचा पहिल्या फेरीतील तिसरा सामना पाहायला मिळेल। तर सनराइज अकॅडमी कामोटे यांच्या माध्यमातून तुम्हाला 3 दिवसीय स्पर्धा पाहायला मिळेल। आयोजक आहेत सुलक्षण भोईर संजय म्हात्रे। तिथे पण 40+ ची स्पर्धा पाहायला मिळेल तुमच्या सर्वांच्या भेटीला येईल। तर सर्व यंगस्टारच्या माहितीसाठी जी पर्व 5वे रायगड प्रीमियर लीग 2000 रायगड प्रीमियर लीग 2024-25 चे फॉर्म सुटलेले आहेत। जर कोण इच्छुक असेल तर आपण फॉर्म भरू शकता। 24 लाईव्हच्या माध्यमातून पूर्ण स्पर्धेचं कव्हरेज केलं जाईल आणि येणाऱ्या काही कालावधीमध्ये याच मैदानावर तुमच्या सर्वांच्या भेटीला लवकरच 40+ ची स्पर्धा येईल। टेनिस बॉल क्रिकेटची रबर बॉलची क्रिकेटची स्पर्धा आपण नेहमीच पाहतोय। आता थोडासा हंगाम राहिला काही दिवसामध्ये 7 सप्टेंबरला गणरायाचं आगमन होईल। 19 तारखेला भावा बहिणीचा पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन त्याच्यानंतर आपला हरिनाम सप्ताह सर्व ठिकाणी चालू होईल। बघूया पहिला गोलंदाज भास्कर भोईर। पहिला चेंडू सोन्यासाठी पडला होता। एक धाव तो पण पूर्ण केली। केतन मेहर वेगाने धावतोय। 21 रन दुहेरीमध्ये तिसरी चट आणि पाहता पाहता 3 धावा पूर्ण। 3 धावा धाबकावर लागल्यात। पहिल्या चेंडूवर 3 धावा पण पूर्ण केल्या। धावांचा प्रचंड पाऊस पाडावा लागेल। तर समोरचा संघ तेवढा स्ट्रॉंग आहे। सोमटणे पंचायत आमचे आणि आजच्या दिवसाचे लाईव्ह 24 लाईव्ह आजच्या दिवसाचा लाईव्हचा पूर्ण खर्च आमचे भाऊजी दिलदार व्यक्तिमत्व राजकुमार एकनाथ जितेकर यांच्याकडनं। ओ ब्लॉकचा मारा ब्रह्मास्त्राचा वापर। राजेश पाटील आलेले आहेत। सचिन पाटील आलेत। लालचंद गावन निनाद दादा तारेकर
सचिन पाटील, महेश म्हात्रे, सर्व भूमिपुत्राचे सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण स्क्वॉड मध्ये येऊन बसायचं आहे. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. षटकार आलाय द्वारकानाथ चोरगे सरांचा इशारा. सोन्या भूपेंद्र पाटील, संदीप नाईक कोहली. स्कोर झालाय तो मात्र दापोलकर धावा लागला. त्या मात्र 10. 4 षटकाचा सामना आहे. भास्कर यांचा पुढचा चेंडू पडतोय सोन्यासाठी. भास्कर यांच्या षटकातील पुढचा चेंडू सोन्या गायकवाड साठी पडतोय. पुन्हा एकदा आता मात्र जोरदार प्रहार सोन्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळतोय. दमदार दुसरा षटकार. संघाची धावसंख्या दापोलकर लागतो ती मात्र 16 धावा. 16 धावा दापोलकर लागल्यात. केतन मेहर, लहान मुलांना मी विनंती करतोय की आपण चेंडूची पूर्तता करा लवकर लवकर. भास्कर यांच्या षटकातील पुढचा चेंडू. 16 धावा दापोलकर लागल्यात. 4 षटकांचा सामना. पहिले षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा षटकारांचा पाऊस. 3 षटकार लगातार पाहायला मिळाले सोन्याच्या बॅट मधून. अंगद पाटील वर 4 चेंडूवर 4 मारले होते. इथे मात्र रबर बॉल स्पर्धेमध्ये 5 षटकार लगावले होते. इथे बघा काय तुफानी फलंदाजी पाहायला मिळतोय. धावा लागला त्या मात्र आतापर्यंत 22. सन्मान दिलाय चेंडूला. सन्मान हे तर क्रिकेटचं रहस्य आहे. चांगला चेंडूला सन्मान द्यायचा आणि खराब चेंडू सीमारेषे बाहेर पाठवायचा. केतन मेहर मध्ये पण ती क्षमता आहे, ताकद आहे, टॅलेंट आहे. पण पाहूया काय होणार, काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. लेजंड खेळाडू निनाद कारेकर डावखोरा फलंदाज आणि आमचे बंधू सचिन पाटील हे सुद्धा या स्पर्धेमध्ये आज मात्र उपस्थित आहेत. भूमिपुत्रांचं मैदान आहे. भूमिपुत्रांचे कैवारी स्वर्गीय दिव्या पाटील साहेबांनी आपल्याला हे 22.5% मिळवून दिले आणि त्यानंतर 5 गावाला हे मैदान उपलब्ध झालेलं आहे. कोली, कोपर, चिंचपाडा, वाघुलीवाडा. आता मात्र काहीतरी कान मंत्र देतात गोलंदाजाला. 23 धावा धावफलकावर बिनबाद. व्यक्त ज्यांच्या माध्यमातून नेहमीच रुचकर पाहणे सर्वांना मिळतंय असे कालभैरव वॉटर सोल्युशनचे प्रोप्रायटर विकास शेठ केळी यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करते की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. हा चेंडू जातोय निर्धाव. आणि कालराम भोईर राम गोलंदाज आलेत. ब्रिटचा चेंडू जीवनदान मिळालाय सोन्या गायकवाडला. 25 धावा धावफलकावर. आता काम धंदा नाही म्हणलं, रविवारी पण कामाला जावं सांगतं. ओ ब्लॉकरचा मारा आणि त्या मारायला खोदून काढलाय. कार्पेटराव चेंडू खेळून काढलाय. बघा एकेतर बांधर दुहेरी मध्ये पाहायला मिळतोय. ज्याने शिवनेरी किल्ल्यावर हा गाणं रचला, गाणं बनवला आणि त्या गाण्याला भरपूर अशा लायक आल्यात असे आमचे उत्कृष्ट गायक आणि आमचे नेहमीच साथ देणारे चाचू किडी साहेबांचे इथे आगमन होतोय. सरसे स्वागत. 27 धावा धावफलकावर. रामचा पुढचा चेंडू केतन मेहर साठी भरतोय. डिक्लेअर झोन असेल, एक धाव मिळणार. 28 धावा धावफलकावर. दुसरे षटक प्रगतीपथावर. आरआर ट्रॉफीचा शानदार पर्व सामना चालू आहे.
भूमिपुत्र 40+ मास्टर आणि सोमटणे पंचायत 40+. संतोष पवारने घेतलेली मेहनत या वासुशीच्या स्पर्धेमध्ये आणि भूमिपुत्रांनी घेतलेली मेहनत खेळपट्टी बनवण्यासाठी. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. कोण रोखणारे वादल. एक वादल घोंगावत आहे सोन्या नावाचं मैदानाच्या आतमध्ये. षटकाराचा पाऊस. मला फक्त चेंडू दिसतोय आणि तो मी पाठवतोय सीमारेषे बाहेर. 6 धावेसाठी संघाची धावसंख्या धबकार लागतोय. आतापर्यंत स्कोअर पाहायला गेला 34. नॉर्मल करंट लागतोय. अडती धावा दाभोलकरांवर. स्कोरिंग मध्ये थोडीशी चुकी. अडती धावा दाभोलकर लागल्यात. बघा पुन्हा एकदा चेंडू सोन्या. आतापर्यंत सोन्याचे षटकार पाहायला गेलेत तर सोन्याच्या बॅटमधून आतापर्यंत षटकार आपण बघतोय तर षटकार आलेत 5 षटकार लक्ष्मण गायकवाड उर्फ सोन्याच्या बॅटमधून आलेत. रामचा पूर्णपणे मात्र गोलंदाजीचा समाचार घेतलाय. पुन्हा एकदा एक नंबर फलंदाजी पाहायला मिळतो. काल कल्याणला स्पर्धा होती तिथे मात्र सोन्या काय करू शकला नाही पण त्याची चुकी नव्हती. झेल तसा टिपलाय पण इथे मात्र घरच्या मैदानावर होम ग्राउंडवर मला चाहते आणि मला का 4 बाईक माझ्या नावावर आहेत याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतोय. दमदार फलंदाजी. 47 धावा दाभोलकरांवर आणि सोन्याच्या वैयक्तिक धावा झाल्यात 47 धावा दाभोलकरांवर. पार्टनरशिप मात्र जबरदस्त होतोय. पुढचा चेंडू जबरदस्तरित्या खेळून काढलाय. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकतोय. दाभोलकर धावा लागतात त्या मात्र 2 ने वाढून 49. हॅलो हॅलो 49 धावा दाभोलकर लागल्यात भूमिपुत्र 11 संघाच्या अगेन्स्ट सोमटणे पंचायत. पहिल्या फेरीत तिसरा सामना पाहतो. कीर्तन मेहर तेवढाच आपल्या सहकारी जर चांगली फलंदाजी करत असेल तर त्याला स्ट्राईक देणं अतिशय महत्वाचं आहे. बॉलर्स नेम पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. स्कोअर झाला तो मात्र आतापर्यंत पाहायला गेला तर सुरेख फलंदाजी. केतन मेहर तांबाचं नाव घेत नाही आणि सोन्या गायकवाड पहार करतोय. पुन्हा एकदा ऑप्शनला सोडून जाणारा चेंडू पंच द्वारकानाथ चोरगे सर आमच्याकडे बोलतात की स्क्वेअर मारा पाहायला मिळेल आणि संघाची धावसंख्या दाभोलकरांवर लागतोय 58 धावा. 58 धावा दाभोलकरांवर. पुन्हा एकदा खराब. बघूया 59. जाऊ ओपनिंगला पंदोघ जोडीनं तेऊ डावांचा डोंगर विरुद्ध संघावर. पुढचा चेंडू अप्रतिम. पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. सलामीचे फलंदाज आतापर्यंत पार्टनरशिप पाहायला गेलात तर 59 धावा. केतन खेळतो 10 धावसंख्येवर आणि सोन्याच्या झाल्यात 11 चेंडूमध्ये 43.
डिक्लेअर झोन. सोन्या गायकवाड 11 चेंडू 43, केतन मेहर 5 चेंडू मध्ये 10 आणि पार्टनरशिप 59 धाव. फोर्स 0 6 6 आलेत, एक्स्ट्रा 8 धावा आलेत. बघा जर षटकार लागत नसेल, चौकार लागत नसेल तर सिंगल काढून समोरच्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करावा, कारण समोरचा फलंदाज अतिशय भरलेला आहे. केतन मेहर वारंवार बीट होतोय. आता मात्र पुढचा चेंडू सागर म्हटलाय तर आता मारावंच लागेल आणि पंचांचा इशारा येणं बाकी आहे. षटकार आलाय. संघाची धावसंख्या 6 ने वाढून 67 धावा. बिनबाद. पाहूया पुन्हा एकदा. बघा दर्जेदार कामगिरी पाहायला मिळतोय. ये खेल नहीं बच्चों का, यहाँ पे तेल निकलता है अच्छो अच्छो का. हे क्रिकेट आहे. बघा एक षटकार मारला काय फायदा नाही, कारण तर समोरचा फलंदाज एवढा बहादूर आहे, परंतु सोमवार पंचायतचे गोलंदाज मात्र सुंदर कामगिरी करतात. सर्व खेळाडूंना प्रेरणा देणं अतिशय महत्वाचं आहे, कारण स्पर्धा अप्रतिम आहे. माझी जरा माझा जरी संघ असला तरी मी कोणाची बाजू मारत नाही. समालोचकाचं एकच काम असतं, येणारे चेंडू, आउट झालेले खेळाडू आणि किती चेंडू मध्ये किती धावा हव्यात हे सांगणं अतिशय गरजेचं असतं. त्यालाच म्हणतात प्रामाणिक समालोचक. आणि नवीन गोलंदाज आलेत सोमटणे पंचायतून करू. विश्वास पाटील. विश्वास पाटील म्हटलं की आम्हाला तोंडरच्या भाऊंची आठवण झाली, पण आता बघूया आमचे सध्या भूमिपुत्र 11 संघाचे उत्कृष्ट असे खेळाडू उदय दादा सध्या आजारी आहेत, पण तो उत्कृष्ट असे फलंदाज आहेत. त्यांना सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून आपण शुभेच्छा देऊया. सचिन पाटील सर. अप्रतिम चेंडू, नेदाव चेंडूची सांगता. 12 चेंडू मध्ये 43 धावा वर नाबाद खेळतोय सोन्या गायकवाड. पुन्हा एकदा चेंडू थोडासा खाली राहिला, शरीराचा प्रचंड वेध घेणारा चेंडू आणि सोन्याला चेंडू बीट करतोय. 2 गोलंदाजाने मात्र मार खाला, पण नंतरच्या गोलंदाजाने मात्र कमबॅक केलंय. धावा फलकावर आहे 67, 0 विकेट्स. भूमिपुत्र 11 संघ. पुन्हा एकदा कार्पेटराव चेंडू खेळून काढला सोन्या गायकवाडने. क्षेत्ररक्षक वेगाने येणार, चेंडूवर पोहोचणार, तोपर्यंत पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षकांचं खरा प्रदर्शन पाहायला मिळतोय आणि चेंडू थोडासा सीमारेषे लगत जाता जाता थांबलाय आणि त्याचा फायदा मिळतोय. 2 फलंदाज घेतात, केतन मेहर आणि सोन्या गायकवाड. 70 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि आता मात्र केतनच्या बॅट मधून पाहायला मिळतोय दमदार षटकार. 76 धावा धावफलकावर. तर पहिला सामना विन झालेला संघ, दुसरा सामना विन झालेला संघ आपण संपर्क करा. ड्रॉ होईल, लवकर लवकर यायचं आहे. MCC पनवेल पहिला सामना विन झालेला आहे, त्याच्यानंतर दुसरा सामना विन झाला, तो मात्र उत्तर विभाग संघ आपला कर्णधार पाठवत आहे लवकर लवकर. नवीन फलंदाज नीनादादा तारेकर, केतन मेहर बाद झालेत. वैयक्तिक केतन मेहरने धावा काढल्यात आपल्या संघासाठी.
11 चेंडूमध्ये 22 धावांचं योगदान दिलं केतन मेहरने. गुड बॅटिंग परफॉर्मन्स. तर नवीन फलंदाज डावखुरा फलंदाज समोर आलाय निनाद तारेकर आणि षटकातील काय चेंडूचा खेळ बाकी असेल. शेवटचा चेंडू आहे. पाण्याची पूर्तता करा आयोजक. आणि शेवटचा चेंडू बघूया. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली आणि आता मात्र इथे टार्गेट सेट केलाय तो मात्र 79 धावांचा हाय स्कोर पाहायला मिळालाय भूमिपुत्र संघाचा. तर बघूया सुंदरशी स्पर्धा. 80 धावांचं भलं मोठं टार्गेट आहे. तर लवकर लवकर उतरत आहे. तर एमसीसी पनवेल संघ आणि उत्तर विभाग संघ आपण याचा लवकर लवकर ड्रॉ होईल. आपण लवकर संपर्क करा. आतापर्यंत आपण पाहायला गेला तर जबरदस्त असा इनिंग साकारली. नॉट आउट पारी सोन्या गायकवाड. वैयक्तिक धावा काढल्यात त्या मात्र सोन्या गायकवाडनं षटकारांची भाषा बोललाय. हॅलो. तर पुढचं समालोचन आपण ऐकूया संतोष पवार यांचा आवाज.
संदीप तुला पण बाहेर ठेवला सागरला पण बाहेर काढला हॅलो जे ग्राउंड मध्ये प्लेयर बोलवले त्यांना खेळवायला पाहिजे असं नाही अच्छा अच्छा समालोचक आहेत तुम्ही या या समालोचक असल्यामुळे त्यांना इकडे बोलवलेले आहेत या 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 सामना त्वरित चालू करावा फक्त 11 खेळाडू फिल्डिंगला लावायचे आहेत राहू दे तर मॅचला स्टार्ट होत आहे केतन मेहर हॅलो हॅलो श्याम पाटील अरे बाबा याला सांग अरे हो इकडे बघू 40+ याच्यामध्ये कोणी अंडर 40 वाल्याने इथं घुसखोरी करू नये ना अजिबात तोंड उघडू नये कोणी बस जेव्हा हॉल तेव्हा तुम्हाला इथं आम्ही स्वागत करू जोपर्यंत तुमचा 40+ चला सामन्याला सुरुवात सुंदर चेंडू बघा सुंदर चेंडू बघा नक्कीच दोनदा बघा आणि तिसऱ्या धावचा प्रयत्न बघा सुंदर रनिंग बिटवीन आणि ओव्हरथ्रो झालेला बघा आणि 5 धाव पळून काढले बघा बघा सोमाट्या पंचायतन याला बोलतात गावठी कचका 5 धावा किती धावतात सशाच्या चपलाईने धावतात बघा सुंदर सुंदर रनिंग बिटवीन आणि या 5 धावा मिळालेल्या आहेत बघा धावून तुम्ही मारून छटकार मारून काढत असाल इकडे धावून काढतात मेहनतीच्या धावा बघा या मेहनतीच्या धावा आहेत पळून 5 धावा या वयामध्ये 40+ मध्ये काढणे ही खायची कामं नाही चला भूमिपुत्र संघाने इतर आपल्याला सामने खेळवायचे आहेत ताबडतोब आपला गोलंदाजी तर पाठवायचा आहे 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर केतन मेहरच्या एका षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजे 12 पहिल्या ओव्हर मध्ये 12 चांगली सुरुवात म्हणावी लागेल सचिन पाटील बघा भूमिपुत्र संघाकडनं दुसरा गोलंदाज आलेले आहेत सचिन पाटील वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा षटक सुंदर गोलंदाजी बघा एक चकवी गोलंदाजी लेग स्पिन गोलंदाजी
चेंडू पडल्यानंतर फलंदाजाला जोरात मारण्याचे बेतात ते बीट होतात. 2 चेंडू सलग बीट गेलेले आहेत आणि बॅटची कडा घेऊन गेला. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव मिळेल. 3 चेंडू मध्ये फक्त एकच धाव आलेली आहे, ती म्हणजे सोमटणे पंचायतन संघाला. धाव संख्या 1 वाढून होते, ती म्हणजे 13 हा धाव संख्या अशुभ आकडा. हॅलो, आणि डॉट चेंडू बघा. सचिन पाटील यांची सुंदर चेंडू बघूया. सोमटणे पंचायतन संघ आज खरं एक हाऊस आणि मजा करण्यासाठी इथे एंट्री टाकली होती, पण भूमिपुत्र संघाने त्यांना मजा सुद्धा करून देत नाही बघा. आज इथे कालुराम भोईर यांची जर गोलंदाजी जर आम्हाला बघायला मिळाली असती तर खरोखर प्रेक्षक नक्कीच खुश झाले असते. कालुराम भोईर बघा किती धाव काढायचे. 12 चेंडू मध्ये 65 धावा आहेत. नक्कीच सोमटणे पंचायतन संघ. राजेश पाटील सुंदर क्षेत्ररक्षक बाबा. लालचंद गावंड यांनी जोरदार उडी मारली होती, पण डोक्याच्या वरून चेंडू गेला आणि 1 धाव मिळते सोमटणे संघाला. धाव संख्या 1 ने वाढून होते, ती म्हणजे 15. कालुराम भोईर यांच्याकडे चेंडू आला होता, पण त्यांचा थोडा लक्ष केंद्रित नसल्यामुळे त्यांनी जरा मिसफील्ड झालेली आहे आणि धाव संख्या 1 ने वाढून होते, ती म्हणजे 16. राजेश पाटील यांच्या षटकातील पुढील चेंडू. संदीप यांची सुंदर फलंदाजी बघा. चेंडू मिस होत नाही ते. आता पुढील चेंडू राजेश यांचा खेळून काढतील, ते म्हणजे राम. चला, ब्रेक नंतर इथे किरण मडवी आणि सागर पाटील पारगावचा फलंदाज यांच्यामध्ये 1 ओव्हरचा सामना खेळवण्यात येईल. जो जिंकेल त्याला 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. वाह, ये उड़ा देखो, बहुत लंबा लंबा गगनचुंबी षटकार. ये सोमटणे ग्राम पंचायतन, ये ताकत है, ये पावर है. देखो कैसा हिला डाला राजा पाटिल को. सुंदर षटकार आणि पुन्हा एकदा राम यांनी उठलो. नक्की षटकार होईल. राम यांच्या नावामधली पॉवर बघा. राम किती नावाची पॉवर आहे. लगातार राजा यांचा 2 षटकार मारून बाजा वाजवलेला आहे. तर या 2 षटकारांनी धाव संख्या फुल्ली वाढली, वधारली. धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 30. नक्की कालुराम भोईर यांच्याकडे क्षेत्र गोलंदाजी येतोय मला वाटतंय. 6 षटकार 6 चेंडू मध्ये 6 चेंडू मध्ये 50 धावांची गरज आहे. 49 धावांची गरज आहे. कालुराम भोईर नाराज आहेत, थोडे नाराज दिसतात कालुराम भोईर. इन काढली त्यांनी आता जवळ.
कालुराम भोईर यांनी आत्ताच त्यांच्या सायकलच्या जाचातून ते बाहेर निघालेले आहेत. नवीन स्कूटी ॲक्टिवा, होंडा ॲक्टिवा त्यांनी घेतलेली आहे. तर त्यांचं आम्ही 40+ मास्टरच्या वतीने अभिनंदन करतो. पुन्हा एकदा राम आलेले आहेत बघा स्ट्राईकवर. नक्कीच तुम्हाला षटकार पाहावयास मिळतील. बघूया सोमटणे पंचायतन एक पॉवर. राम यांच्या बॅटमध्ये एक पॉवर आहे. आज नक्कीच खोलात चेंडू बघायला भेटले असते, पण नाही. पुढच्या मॅच मध्ये नक्कीच आपल्याला खोलात चेंडू बघायला मिळतील. कालुराम भोईर यांचा तो खोलात मारा नक्कीच अचूक मारा असतो. हुकला की बोल्ड. भूमिपुत्र 11 श्याम पाटील गट या संघाने बाजी मारलेली आहे. विन झाले. चला तिन्ही संघाच्या कर्णधार त्वरित यायचे आहे. सेमीफायनल साठी त्यांना इथे चिठ्ठी उडवण्यात येईल. या लगेच नक्कीच नो डाऊट या सामन्याचा सामनावीर सोन्या गायकवाड या सोमटणे पंचायतन या संघाने आज इथे खरोखर त्यांचे खेळाडू आम्हाला माहित नव्हते. आम्ही कधी खेळताना त्यांना बघितलं नाही, त्याच्यामुळे थोडा संघ या संघाने जरा यायचं आहे. आम्हाला जरा ओळख करून घ्यायची आहे त्यांची. आमच्याकडनं थोडीशी चुकी झाली लॉट्स पाडता वेळेस.